अरे देवा! एवढे भांडणं कशासाठी चालू असतील? तर नमस्कार मंडळी, कालच्या मंदिराच्या साफसफाईचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर आज मी दाखवणार आहे की मी देवींची पूजा कशी केली. सर्वात आधी मी छान रेडी झाले. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे असतात. पूजेला लागणारं सर्व सामान काढून घेतलं. सर्व सामान घेऊन शेतातल्या मंदिरात गेले. सर्व साफसफाई तर मी कालच केली होती, तरी सुद्धा देव्या सगळ्या पुसून घेतल्या. सर्वात आधी आमच्याकडे अशा 2 कलरच्या ओढण्या आहेत, पण रेड कलरच्या जरा छोट्या पडतात, म्हणून मी ऑरेंज कलरच्या ओढण्या प्रत्येकच देवीला ओढवून दिल्या. आणि सोबतच आमच्याकडे असे मुकुटही आहेत, ते मुकुटही मी त्यांना चढवले. जसं मी त्यांना साज करून दिला आणि त्यांचं हे सुंदर रूप बघितलं, मी शब्दात नाही सांगू शकत की ते फिलिंग काय असते. आणि खालीच्या सिंदूर लावलेल्या तुम्हाला देव्या दिसतात ना, त्या खऱ्या आश्रमाता आहेत. आणि वर ज्या लावलेले मुकुटे आहेत त्यांच्या मागे काहीतरी स्टोरी आहे, जे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कधी वेळ आली तर. कारण तुम्हीही अशा देव्या पहिल्यांदाच बघितल्या असतील. खालच्या देवांना सुद्धा मी धुवून पुसून हळद कुंकू लावलं. सर्व देव्यांना फुलंही वाहिले आणि बाजूलाच असलेल्या पिंडीची, नागदेवताची आणि नंदीची सुद्धा पूजा करून घेतली. असं म्हणतात की पूजेमध्ये एखादं फळही ठेवलं पाहिजे, म्हणून शेतातल्याच झाडाचं संत्र तोडून आणलं, पूजेवर ठेवलं, कापूर लावून घेतला, धूप लावला. खालीच असं तुळशी वृंदावनही आहे, तुळशीला पाणी घातलं, पूजा केली, तिळगुळ ठेवलं. संक्रांतीपासून वातावरण बदलायलाच लागतं. सकाळी अशी खूप थंडी वाजते आणि दुपारी अशी तीव्र चटके लागणारी ऊन असते ना, मला तर पूजा करेपर्यंत एवढी ऊन लागत होती, त्यात ब्लॅकमध्ये तर जास्तच वाटत होतं. संध्याकाळी ना आमच्याकडे मम्मीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, म्हणून मला रांगोळी घालायचं काम दिलं, पण मला खूप कंटाळा आला होता, म्हणून सर्वात इझी रांगोळी निवडली. कलरही मी जे रोजच्या रांगोळीच्या डब्यात होते ना तेच भरले, कारण मला रांगोळीचा बॉक्स काढायचाही खूप कंटाळा येत होता. आता हे बघा, जेव्हापासून ना माझ्या आईला फोन, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे सगळं समजायला लागलं ना, तिला एवढं वेळ लागलेला आहे फोटोचं, की कुठलाही कार्यक्रम असला ना की ती रेडी असते सर्वात आधी फोटो काढायला. आणि मम्मीच्या पोस्ट बघून आम्ही दोघीही हसत होतो. आम्ही लहान असताना आमच्याकडे लूट वगैरे करत होते, पण आता करत नाही. पण तरीही लहान मुलं वगैरे आले तर मम्मी त्यांना चॉकलेट वगैरे देते, आणि तोच खेळ आमचा इथे चालू होता. वर चॉकलेट फेकल्यावर जो झेलणार त्याचं ते चॉकलेट. आणि माझ्या वयाच्या 3 पट लहान असलेल्या मुलांसोबत मी ही मस्ती करत होते. लहान मुलांना जोर जबरदस्ती करून मी चॉकलेट घेतले, पण हा मी नाही रडवलाय ह्याला, ह्या स्वतःच रडायला लागलाय. त्या दोघांचे भांडणं झालेलं आहे. तर अशी होती आमची मकर संक्रांती. तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.